ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। देशाचं भविष्य ज्यांच्या हाती सुरक्षित, संविधान रक्षक, सांगलीच्या राजकारणाला पुन्हा एकदा ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या युवा खासदार विशाल पाटील यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तीचा सागर न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का भेटले? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा। राजकारणात प्रत्येक भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। त्या भेटीमागे अनेक अर्थ दडलेले असतात। काही भेटी या अनेक दिवस राजकारणाच्या आणि राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानीही असतात। अशाच एका भेटीची, तीही विमान प्रवासातील भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र केलेल्या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा। या भेटीचे अनेक अर्थ काढले गेले, मात्र आता जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच या विधानावर भाष्य केले। मुख्यमंत्र्यांसोबत या विमान प्रवासात जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं, त्यावर महायुतीच्या नेत्यांना काय वाटतंय पाहुयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का? जयंत पाटील अर्थमंत्री होणार का? आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का? असा एक ना अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहेत। आता या विमान प्रवासावर पहिल्यांदा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। प्रवासात भेटून राजकीय चर्चा कशी होऊ शकते असं म्हणत जयंत पाटील यांनी राजकीय चर्चेचा दावा फेटाळून लावला। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जयंत पाटील यांच्या जवळीकतेबद्दल विचारलं असता त्यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। तर रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्यात नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना जयंत पाटील यांना आपण पाहिलं। रविवारी फडणवीसांना विमानात भेटलेले जयंत पाटील या स्वागताला पुढे होते। जयंत पाटील आणि अनिल देशमुखांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं, तर तो कौटुंबिक सोहळा होता आणि मी येणाऱ्या अनेक नेत्यांचं यावेळी स्वागत केलं, तसंच पंतप्रधानांचंही स्वागत केल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। जयंत पाटील या सगळ्या चर्चा फेटाळून लावत मिश्किल उत्तर देत असले तरी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री योगेश कदम यांनी मात्र ही राजकीय भूकंपाची चाहूल असल्याची शक्यता व्यक्त केली। पवारांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांशी वाढलेली जवळीकता दिसून येत आहे। ते सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही। पवारांच्या पक्षाचे नेते मात्र वारंवार हे नाकारतायत। आता जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांसोबतचा विमान प्रवास फक्त योगायोग होता असं सांगत आपल्या खास शैलीत काही मिश्किल विधान केलं। मात्र योगेश कदम यांनी या गाठीभेटी म्हणजे आगामी काळातील राजकीय घडामोडींची चाहूल असल्याचं म्हणत चर्चेला आणखीन फोडणी दिली। आता नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।